नियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर जी काही दंडात्मक कारवाई केली जाईल। नवी मुंबई विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचं लँडिंग झालं। आज सकाळी 8:20 पहिलं विमान नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलं। कर्नाटकची राजधानी बंगळुरूहून हे विमान आलं। दिवसभरात एकूण 30 विमानांची ये-जा होणार असून 4000 प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे। पुढील 15 दिवसांनंतर दिवसाला 48 विमानांची रेलचेल असेल। इंडिगो, एअर इंडिया, अकासा एअर आणि स्टार एअर या एअरलाईन्सचा समावेश आहे। दरम्यान नवी मुंबई विमानतळावरून येत्या मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल। त्यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा भार हा मोठ्या प्रमाणात कमी होईल। दरम्यान स्थानिकांचा भूमिपुत्र अशी ओळख असलेल्या दिबा पाटलांच्या कुटुंबियांनी देखील पहिल्या विमानातून प्रवास केला। दिबा पाटलांचं नाव विमानतळाला दिलं असतं तर समाधान वाटलं असतं असं कुटुंबीय म्हणाले। दिबांच्या नावासाठी मोठा संघर्ष होत असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं। आम्हाला अपेक्षा होती आज देतील नाव, पण आम्हाला खात्री आहे देतील, नक्की देतील। पण ते आज दिलं असतं तर जरा जास्त आनंद झाला असता। नक्कीच सगळ्यांचा आनंद आणखीन वाढला असता। ठाण्याचे माजी खासदार आणि गणेश नाईकांचे पुत्र संजीव नाईकांनी बंगळुरूवरून नवी मुंबई असा प्रवास केला। यावेळी त्यांच्या हाती दिबा पाटलांचा फोटो असलेलं बॅनर होतं। त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। माझ्या हातामध्ये ज्यांचं फलक आहे ते लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या ठिकाणी लागावं ही आमच्या सर्व तमाम नवी मुंबईकर जनतेची इच्छा आहे। कायमस्वरूपी चिरकाल नेहमीच राहणार आहे की पहिला प्रवास या नवी मुंबईचा कोण नाही करता आला तर आम्हाला करता आला, परंतु तो दिबा पाटलांच्या नावाने झाला असता तर अजून दुधात शर्करा असा पद्धतीचा योग आला असता। वळूया पुढच्या बातमीकडे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबई लोकलनं प्रवास केला।